पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील दुर्वेश येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उभारलेल्या BAPS श्री स्वामीनारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव 23 व 24 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत असून या सोहळ्यासाठी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज आणि प्रकट ब्रह्मस्वरूप गुरुहरी महंत स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवाची सुरुवात 23 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेदरम्यान सद्गुरू संत भक्तिप्रियदास कोठारी स्वामी, संतगण व शेकडो भाविक यजमानांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चाराने विधिवत व भव्य विश्वशांती यज्ञ संपन्न होणार आहे व दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भव्य नगरयात्रा म्हणजेच शोभायात्रा काढण्यात येणार आहे। यामध्ये आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्ये आणि भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा दुर्वेश गावातून मार्गक्रमण करणार आहे। 24 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत मूर्ती प्रतिष्ठा महायज्ञ पार पडणार आहे। यानंतर 11 ते 12 या वेळेदरम्यान अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवाचा मुख्य दिवस 24 एप्रिल असून सकाळी 8 वाजता मूर्ती प्रतिष्ठेचा मुख्य विधी सोहळा पार पडेल। त्यानंतर सकाळी 10 वाजता सत्संग सभा होणार असून दुपारी 12 वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यास सद्गुरू संत पूज्य भक्तिप्रियदास स्वामी, पूज्य अभयस्वरूप स्वामी कोठारी, BAPS स्वामीनारायण मंदिर दादर मुंबई, संतगण, विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत। BAPS स्वामीनारायण सत्संग मंडळ मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। जय स्वामीनारायण।